आज आपल्या कॅफे मध्ये रप्पाटा मूवी मधले मेन ऍक्टर्स आले होते. 60 डे चॅलेंज मधला डेट 33 आणि बाहेर येऊन बघतोय तर काय सचिन भाऊ गाडी धुवालता आणि ह्याला बघितल्यावर मला कळाले की आज अमोश आहे. मग काय मी पण चावीला लावलं पाईप आणि गाडी काढली बाहेर आणि उठलेलो लेट, त्यामुळे धुवायला पण लवकर चालू केलो, नाही तर कॅफेला जायला उशीर झाला असता. तर मी धुवालोय आणि सचिन भाऊ पण काय हलका ऐकणं झालता, नुसतं चोय की चोय. आता गाडीचा कलर काढते का काय असं वाटलं. माझी गाडी तर धुवून झालती, मी पुसाय घेतलेलो कारण मी परवाच गाडी धुतलेली म्हणून माझी गाडी काय लय घाण झाली नव्हती. पण काय करायचं, अमोशा आहे ना भाई, तर धोना तो मागताय ना. गाडी तर झालती स्वच्छ, आता माझी बाहेर होती चकचकीत व्हायची. आवरून आलतो डायरेक्ट गांधी पुत्यापाशी फुलं घ्यायला, कारण कॅफे जवळ गाडीला पुजणार होतो. फुलं वगैरे घेतलो आणि आलो डायरेक्ट कॅफेला. पहिला कॅफे वगैरे पट्टे करून आवरून घेतलो, देवपूजन तीन करून घेतलो आणि त्यानंतर ना गाडी पण पुजून घेतली. आणि तेवढ्यात कस्टमर पण लागले, कॉफीचं ऑर्डर होतं, त्यामुळे झटपट कॉफी पण दिलो. 12 वाजले आणि विकास आणि प्राची पण आलती. तुम्हाला हे ओळखतच असतील, रप्पाटा मूवी मधले मेन कॅरेक्टर आहेत. आणि प्राची दिदीचा मायक्रो ड्रामा पण लवकरच रिलीज होणार आहे. त्याच ड्रामाच्या डिस्कशन बद्दल आपल्या कॅफे मध्ये व्हिजिट केले होते. चला ब्लॉग इथंच थांबवतो आणि त्या ड्रामा बद्दल माहिती पाहिजे असेल तर भावाला जाता फॉलो करून जावा.